पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे। खडकवासला धरणातून 2000 क्युसेक वेगाने विसर्ग होणार असल्याची माहिती मिळते। पुण्यात पावसाचा जोर वाढलाय। खडकवासला धरणातून आता 2000 क्युसेक वेगाने विसर्ग होणार। नदीकाठच्या नागरिकांना आता खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे आता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे आता आपण पाहतोय खडकवासला धरणातून 2000 क्युसेक वेगाने विसर्ग होणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच नीलम, थोड्या वेळातच म्हणजे दुपारी 1 वाजता खडकवासला धरणातून 2000 क्युसेक्स वेगाने पाणी हे नदीमध्ये सोडलं जाणार आहे। सकाळपासून पुणे आणि इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याचबरोबर धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणं आता भरू लागलेली आहेत आणि त्यामुळे यंदाच्या मोसमामध्ये पहिल्यांदाच 2000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा मुळामुठा नदीमध्ये करण्यात येणार आहे। सध्या आपण डेक्कन परिसरामध्ये आहोत आणि इथून जे आपण दृश्य पाहतोय की नदीचं पात्र हे अक्षरशः भरून वाहत आहे। सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडलेलं नाहीये, तरी पण जे आजूबाजूचं पावसाचं पाणी आहे जे नदीमध्ये जाऊन मिसळतं ते पाणी आहे ते सध्या वाढू लागलेलं आहे। हा समोरचा भिडे पूल आपण पाहतोय जो वाहतुकीसाठी खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे। मेट्रोचं काम सुरू आहे, पण या भिडे पुलाच्या खाली सुद्धा आता पाणी हे लागलेलं आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी कशी वाढलेली आहे आपल्याला या दृश्यातनं पाहायला मिळते। सध्या तरी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा झालेला नाहीये, पण तरी सुद्धा मुळामुठा नदी जी आहे ती दुथडी भरून या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसतीये आणि त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने या आजूबाजूची जी नागरी वस्ती आहे त्याचबरोबर जी वाहनं आहेत ती काढावी अशा पद्धतीचं आवाहन आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आज 2000 क्युसेक्स वेगाचा पाण्याचा विसर्ग केल्यानंतर धरण क्षेत्रामध्ये पावसाची परिस्थिती कशी राहते यावर विसर्ग अवलंबून राहणार आहे। जर पावसाचा जोर वाढला तर हा पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवण्यात येईल असं सुद्धा पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। सध्या पुणे शहरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। सध्या पावसाची रिपरिप आपल्याला पाहायला मिळते, पण सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सिंहगड रस्ता असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झालेली आहे, तर अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी आहे ते आता घरांमध्ये सुद्धा शिरू लागलेलं आहे। ड्रेनेज लाईन आहे त्या सुद्धा चोकअप झालेल्या आहे आणि त्यामुळे पाणी हे जिथं आउटलेट असतं तिथं पाणी मात्र जात नाही आणि त्यामुळे परिणामी रस्त्यांवरती तळस असलेलं पाहायला मिळते। अशी परिस्थिती सकाळपासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड या भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळते। हिंजवडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी सुद्धा साचलेलं आहे आणि त्यामुळे आज हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दुपारनंतर नेमकी परिस्थिती काय राहते हे पाहणं महत्वाचं आहे। पण सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे थोड्याच वेळात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होईल। पण त्याआधीच मुळामुठा नदीचं आपण पात्र पाहिलं तर ते अक्षरशः दुतडी भरून वाहताना दिसते आणि त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आता विशेष आपल्यासोबत चंद्रशेखर मांगे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय जोरदार पाऊस राज्यामध्ये होतोय, पुण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे, अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येतोय। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय, काय अधिकची माहिती? ठिकाणी आमदार निवास म्हणून आपण ओळखतो, त्या ठिकाणी अनेक आजी माजी आमदार राहण्यास असतात, त्या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे। त्या ठिकाणी आपण पाहिलं तरी आमदारांच्या वाहनाला सुद्धा या पावसाचा फटका बसलेला आहे। एक भागामध्ये वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। शहरामध्ये रस्त्यावरती पाणी जे आहे ते मुख्य रस्त्यावरती आल्यामुळं त्या ठिकाणची जी वाहतूक आहे ती खोळंबलेली आहे। शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये आपण बघतो की अनेक घरामध्ये सुद्धा पाणी गेल्याची माहिती आता समोर येताना दिसत आहे। पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये जे आहे त्या ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। विआयटी कॉलेज जवळ असलेल्या काही घरामध्ये पाणी सुद्धा घुसल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत आज सकाळपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे पुणेकरांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। शाळेमध्ये जाणारे जे लहान लहान मुलं आहेत त्याचबरोबर पालकांची सुद्धा या ठिकाणची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे, कारण
सकाळपासून जो पावसाचा जोर आहे तो वाढतच आहे. हा जोर काही थांबायला तयार त्या ठिकाणी होत नाही, कारण पुढच्या 24 तासामध्ये अशा स्वरूपाचा पाऊस राहील असं वेधशाळेने या ठिकाणी अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे. आणि आपण पाहिले की शहरामध्ये पाऊस जर असाच आला तर मुळा आणि मुठा या दोन्ही नद्याला पूर येऊ शकतो. खबरदारी म्हणून या ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. पुण्याजवळ असलेल्या मांजरी इथलं जे पूल आहे ब्रिजवर, तर त्या छोट्या ब्रिजच्या पुलाजवळ नागरिकांना जाण्यास प्रशासनाने मनाई केलेली आहे. आपण पाहिले की शहरात वेगवेगळ्या भागांमुळे या सगळ्या मुसळधार पावसाचा फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच याचे अपडेट आम्ही चंद्रशेखर आणि अमोल आपल्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.